अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, संक्रांतीनंतर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवत असतो सौभाग्यवती स्त्रियांसाठी। तर आज रथसप्तमी आहे आणि रथसप्तमीला आज सौभाग्यवती स्त्रियांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे आज शेवटचा दिवस। ह्या दिवशी आज कुणी ज्यांनी हळदी कुंकू केलं नाही त्यांनी नक्की आज 1, 2, 5, 7 काय सवासनी बोलवायच्या त्या बोलवून हळदी कुंकू द्या आणि वाण द्या। आणि त्यानंतर आज रथसप्तमी आहे आणि रथसप्तमी दिवशी तुम्हाला काही उपाय सेवा उपासना करायची आहेत। ह्यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल, तुमच्या घरातलं दुःख कष्ट मेहनत निघून जाईल, तुमच्या मुलांची नवऱ्याची तुमची घराची खूप भरभरून प्रगती होईल। बघा, आज रथसप्तमी म्हणजे सूर्याचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी साजरी केली जाते आणि या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते, उपासना केली जाते, काही उपाय केले जातात आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो आणि पुराणानुसार सांगितलं जातं की रथसप्तमी दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली आणि म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे। या दिवशी सूर्याला जर आपण अर्घ्य अर्पण केलं, सूर्याला जर आपण अर्घ्य दिलं तर त्याची उपासना केली तर आपल्याला 7 महापापातून मुक्तता मिळते आणि गंभीर आजारापासून आपली सुटका होते, आपल्याला कुठलेही आजार होत नाही। म्हणून आज आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे। सकाळी सगळ्यांनी अर्घ्य अर्पण केलं असेल असं मी निश्चित म्हणते। आणि बघा, आज संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, नवरा बायकोंच्या सासू सासऱ्यांच्यात, मुलाचं वडिलाचं पटत नाही, आईचं मुलीचं पटत नाही, बहीण भावाचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही, घरात पैसा आलेला टिकत नाही, खूप कष्ट करतात, पगार भरपूर आहे, भरपूर पैसा घरात येतो पण तो पैसा काही कारणास्तव निघून जातो, लक्ष्मी टिकत नाही आणि आज सगळ्या ज्या गोष्टी घडतात हे आपल्या घरातलं नकारात्मकता शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष ह्यामुळे घडत असतं। तर आपल्याला आज रथसप्तमी दिवशी सायंकाळी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या घरातली भांडणं बंद होण्यासाठी, आपल्या घरात आलेली लक्ष्मी टिकण्यासाठी, आपल्या घरात लक्ष्मीची भरभराट होण्यासाठी, आपण जे कष्ट केले मेहनत केले त्याचे चीज होण्यासाठी आपल्याला सायंकाळी काही उपाय करायचे। बघा, आपल्या घरामध्ये दररोज जर आपण संध्याकाळी कापूर प्रज्वलित करून जर आरती केली तर आपल्या घरातली खूप जी नकारात्मकता असते ती सगळी निघून जाते, 100% नकारात्मकता ही निघून जात असते। म्हणून आपण सायंकाळी दररोज एक भीमसेन कापूर घेऊन आरती करायची। भीमसेन कापूर घेतलेला खूप चांगला, तो नॅचरल झाडाचा कापूर असतो, ह्यामध्ये काही मिक्स केलेलं नसतं, हा शुद्ध कापूर असतो, त्यामुळं भीमसेन कापूरच आपल्याला वापरायचा आहे। बघा, आपल्याला सायंकाळी दिव्या लागण्याच्या वेळेला 6 नंतर 5 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय आज तुम्हाला करायचा आहे। हा उपाय करत असताना तुम्ही मन शुद्ध ठेवायचं, मनात कुठलीही शंका न आणता तुम्ही ही सेवा उपाय करायचा आहे। काय करायचं बघा, एक आपल्या घरामध्ये कापूर जाळायचं भांडं असतं किंवा मातीची पंती असते, त्यामध्ये तुम्हाला गाईच्या शेणीची गोवरी मिळाली तर खूप उत्तम, पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला ही शेणी मिळून जाईल, ती मिळाली तर उत्तम, नसेल तर तुमच्याकडे पंती असेल त्या पंतीमध्ये गाईची शेणी टाकायची, शेणी नसेल तर कापूर बघा शेणी टाकायची, त्या शेणीवरती कापराचे 3 तुकडे म्हणजे 3 वड्या, त्यावरती 2 लवंगा 2 वेलची काळे तीळ आणि गाईचं शुद्ध तूप टाकायचं। समजा तुमच्याकडे गाईची शेणी नसेल गोवरी नसेल तर तुम्ही त्या मातीच्या पंतीमध्ये कापराच्या 3 वड्या 2 लवंग 2 वेलची काळे तीळ
गाईचं शुद्ध तूप टाकायचं आणि देवासमोर बसून हे तुम्ही कापूर प्रज्वलित करायचा। त्यानंतर तुम्ही तुमच्या पितृंना किंवा वास्तूला घरातील देवी देवतांना प्रार्थना करायची। तुमच्या घरातल्या ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होऊन तुमच्या घरात सुख येऊ दे, तुमच्या घरातले नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मकता येऊ दे, जे काही शत्रुपीडा आहे, वास्तुदोष आहेत, तर पितृदोष आहेत, ते सगळे निघून जाऊन आमच्या घरात सुख शांती मिळू दे, आमच्या घरात पती मुलांची पतीची घराची प्रगती होऊ दे, आलेला पैसा टिकू दे, पैशामध्ये वाढ होऊ दे, हे सगळं बोलायचं आणि तो कापूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं। घराच्या आतल्या बाजूला तोंड करून मुख्य दरवाजाच्या चौकटीवरनं घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा फिरवायचं आणि त्यानंतर ते तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आणि त्यानंतर ते शांत झाल्यानंतर तुम्ही ती राख जी आहे ती घराच्या बाहेरच्या दिशेला तोंड करून हातामध्ये अशी धरायची आणि फुंकर मारायची। हवेत ती उडली पाहिजे। त्यामुळे तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे, शत्रुपीडा आहे, वास्तुदोष आहेत, पितृदोष आहेत, ते राखेबरोबर उडून जातील, म्हणजे निघून जातील। अशा पद्धतीनं तुम्हाला हे आज संध्याकाळी हे उपाय करायचे आहेत। त्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी, तुमच्या घरामध्ये पैसा टिकावा यासाठी दररोज संध्याकाळी तुम्ही गाईच्या तुपाचा शुद्ध दिवा देवघरामध्ये लावून त्यामध्ये दररोज 2 लवंगा फूल असलेल्या अखंड न फुटलेल्या लवंगा त्यामध्ये ठेवायचे। ह्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते। श्री सूक्त दररोज वाचा, शुक्रवार मंगळवार अमावस्याला 16 वेळा श्री सूक्त वाचा, 16व्या वेळेला फलश्रुती वाचा। यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल। हे छोटे छोटे उपाय तुम्ही कमी खर्चाचे घरच्या घरी करा आणि तुम्ही तुमच्या घरामधले दोष निघून जातील याची काळजी घ्या आणि तुम्ही ते करा। कर्त्या स्त्रीनं करावे, कर्त्या पुरुषानं करावे, शक्य होईल तेवढं हे सोपे उपाय तुम्ही घरच्या घरी करा। कुठेही आपण बघा आपल्या घरामध्ये दोष किंवा भांडणं असतील, काही प्रॉब्लेम असतील तर कुठे विचारायला गेलो तर हजारो रुपये खर्च करून आपल्याला सेवा म्हणजे उपाय सांगतात, पूजा सांगतात, होम सांगतात। त्यापेक्षा हे साधे उपाय मी जे सांगितले ते तुम्ही नक्की करा। संजीव ठाकूरांचे हे उपाय आहेत, त्यामुळे हे उपाय जर तुम्ही केला तर ह्यातला तुम्हाला नक्की फायदा होईल। हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधितांना, कोणाला नाही कोणाला अडचण असेल तर त्याचा उपयोग होईल आणि त्यांच्याही आयुष्यात सुख समाधान येईल। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।